एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी हा खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातलं टार्गेट आहे. पण टार्गेट अचीव्ह करत असताना 100% त्याला रिझल्ट नसतो. 20-30% रिझल्ट आपण म्हणूयात की आला, तर 70% विद्यार्थ्यांनी काय करावं? पण तुम्ही घेणाऱ्यांपेक्षा देणारे व्हा असं मी म्हणेल. म्हणजे आज व्यावसायिकतेकडे 100% तुम्ही वळलं पाहिजे. म्हणजे आज मला एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करायची होती. पण आत्ता माझ्याकडे एक साधारण 400-500 लोकांचा स्टाफ आहे. दर महिन्याला त्यांना मी सॅलरी करतो. म्हणजे मी देणारा झालोय. त्यामुळं आत्ता स्टँड अप इंडिया असेल, की माननीय मोदीजींच्या काळामध्ये तर व्यावसायिकतेकडे ओढणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आज कितीतरी योजना अशा आहेत, की ज्याला 70-70% सबसिडी आपल्याकडे आहे. आज रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. प्रत्येक समाजासाठी महामंडळ आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता. त्यामुळं आपण व्यावसायिकतेकडे जर वळलात, एक विशिष्ट स्टेजला वाटलं, की आता एम-पी-एस-सी आपण 1 टप्पा झाला, 2 टप्पा झाला, तिसरा टप्पा झाला. पण आयुष्यामध्ये ऑप्शन्स हे असलं पाहिजे. जर ऑप्शन असेल, तर आपण आयुष्यात 100% पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. मी माझ्या आयुष्यात ऑप्शन ठेवलं होतं. मला एम-पी-एस-सी करायचं होतं आणि अ, ते जर नाही झालं, तर मी व्यावसायिककडे वळलं हे ठरवलेलं होतं. आणि त्यामुळे सेकंड ऑप्शनला मी तयार झालो आणि मी पुढे गेलो. त्यामुळं विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील, की एम-पी-एस-सी तुम्ही कराच, यू-पी-एस-सी कराच. पण तिथे जर यश प्राप्त झालं नाही आणि आपल्या सगळ्या एजचा बॅलन्स करून आपण आपलं एज आत्ता कुठल्या एजवर आपण काम करतो आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, ह्याचा जर बॅलन्स केला, तर व्यावसायिकतेकडे वळणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्या आपल्याकडे येतात. अनेक मोठे-मोठे व्यावसायिक महाराष्ट्रातनं घडलेले आहेत. तर अशा लोकांचा आदर्श ठेवून आपण नक्की व्यावसायिककडे वळलं पाहिजे. तरच आपण खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं.